जय गुरु. पण एक दोन मिनिटं थांबू आणि सुरुवात करूयात. चला आपण सुरुवात करूयात. जय गुरु. जय गुरु. काल शेवटचं कोण करत होतं वाक्य आठवतंय? मी सोपो. मी केलं होतं सर. अच्छा, शेवटचं केलं होतं आणि म्हणजे आता हो त्याच्यानंतरच आपलं आता हो चालू असणार आहे हे. ठीक आहे. आणि लताताई नंतर निशिगंधाताई आहेत, अपर्णाताई आलेल्या नाहीयेत, आज येणार नाहीयेत. मी करायचंय. हो, तुम्हीच आहात ताई. कुठलं पहिलंच का? नाही नाही, सवर्णमये तस्मिन पर्यंके. हा शेवटचं बरोबर तुम्ही आता बोलत होतात. स्वर्णमये तस्मिन पर्यंके सुश्वेतं प्रावरणं मृदुतरं चौपधानम आसीत. स्वर्णमये तस्मिन पर्यंके म्हणजे सुवर्णाचं त्या पलंगावर, सुश्वेतं प्रावरणं म्हणजे पांढरी चादर, मृदुतरम चौपधानम म्हणजे अतिशय मुलायम लोड होता. असे उशी. उशी म्हणजे तुम्हाला म्हणायचंय. उशी. हा हा ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, मला आता प्रत्येक शब्दाचं व्याकरण सांगा. स्वर्णमये म्हणजे मला वाटते सप्तमी असेल. तस्मिन तृतीया नाही, पर्यंके तस्मिन सप्तमी तस्मिन आहे. तृतीया नाही, तस्मिन सप्तमी. हा तृतीया नाही, सप्तमी. हा पर्यंके पण सप्तमी. सुश्वेतम म्हणजे हा. आता या तिन्ही द्वितीया. गोष्टी का बरं हा सप्तमी आल्या? ती जागा दाखवतं ना ते. स्थन बरोबर स्थल आहे. पर्यंके स्थल म्हणजे पलंगावर. पलंगावर, त्या पलंगावर स्वर्णमयी हा सुवर्णाच्या त्या पलंगावर हा, म्हणजे त्या त्याचं विशेषण सुवर्णमयी असल्यामुळे. पलंगावर. हा हा, म्हणून ते सप्तमी आले. ठीक आहे, हम्म. चालेल. नंतर वाक्यामधलं क्रियापद कुठलं ताई? आसीत. आसित म्हणजे भूतकाळी आहे. भूतकाळी आहे. हा, ठीक आहे. आणि शेवटच्या शब्दाचा विग्रह करा, संधी विग्रह. चौपधानम आसीत. उपधानम आसीत. बरोबर आहे. च मृदुतरम अधिक च उपधानम अधिक आसित. उपधानम आसीत. म्हणजे आणि हा म्हणजे चादर आणि उशी अ, हे होतं. हा, चादरही आहे आणि उशीबद्दलही उशी पण बोलतात. आहे. आणि मग आता मृदुतरम. म्हणजे चांगलं, जास्त मुलायम, जास्त मऊ. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला बघा, आपण तरतम. तरतम भाव शिकलो होतो मराठीत. तेच. हम्म, आठवतंय? हो. म्हणजे गुड, बेटर, बेस्ट. बेस्ट. येस. म्हणजे बॅड, वर्स, वर्स्ट. कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री. इंग्लिश भाषेमध्ये जे लोक शिकले त्यांच्यासाठी. बरोबर आहे. मृदुतर बरोबर. आणि मृदुतम. हम्म. आपण म्हणतो ना उत्तम, त्याच्यात तो तम हा प्रत्यय लागतो. हो. त्याला तरतम असं आपल्या मराठीत जसं आहे तसंच संस्कृतमध्येही तरतम आहे. आपण संस्कृत कडनंच ते उचललंय. संस्कृत मधनच आलोय आपल्याकडे. हा, म्हणजे बरोबर. सगळ्यात जास्त असती तर मग मृदुतम म्हणलं असतं. मृदुत्तम. मृदुत्तम. पण त्यांनी ज्या अर्थी प्रावरण म्हणजे जे पांघरुण आहे चालेल. त्याच्या तुलनेमध्ये अ, जेव्हा बोलायला मृदुतरम च लागले त्यावेळेला ते उपधानम. म्हणले की त्याच्यापेक्षा जरा सॉफ्ट आहे उशी, हम्म. असं. हे बघा. आणि अत्यंत मऊ उशी पण होती. उशी सुद्धा पाहिजे. पण ना, पण म्हणजे सुद्धाच ना. नाही, आणि आहे की पण. हा बरोबर. हा, च म्हणजे पण. च.
ठीक आहे, आपण पण इथे पुढे जाऊ. हा, पांढरी शब्द बोला. चादर आणि अत्यंत मऊ उशी म्हणजे म्हणजे आणीचं हा झालंच. हा, ते च आणि पण. आता हा पण जरा थोडासा हा पण त्यात नाहीये वाक्यात खरं. गरज नव्हती त्यांची. आणि अत्यंत मऊ उशी होती एवढा पाहिजे हम्म. होता. पण म्हणजे नको. ते डबल होतंय मग. हम्म. पण कारण की एका ठिकाणी आपण वापरू शकतो हा म्हणजे पण च. वापरलं तर मग इथे चादर अत्यंत मऊ उशी पण होती असं व्हायला लागेल. पण पण मग नकोय तिथे फक्त. आपल्याला स्वल्प विराम द्यावा लागेल. हो, पण तरी त्या पण करता पलंगावर वेगळा पांढरी शब्दच शुभ्र नाहीये. चादर कॉमा अत्यंत मऊ उशी पण होती. आणि मग नाही चालणार. हम्म. बरोबर आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण होय या होय. पणला हे करूयात. पणला डिलीटच करायचं. गरज नाहीये ती. दिस मीन्स नाही, मस्ट एक मिनिट, समये तसं नाही उष्णता. आम्ही करतो कारण की मी ते दिलीपजींना करून हा पाठवतो तुम्ही पाठवणार आणि आहात ना. मग ते परत एकदा बघतात त्यांच्या बाजूनी आणि मग आम्ही ते अभ्यासक्रमातल्या साहित्यात ठेवतोय. मी फक्त हे करतोय आणि त्याला मी क्रॉस करून ठेवेन. चालेल, सेव्ह केलं का मी? केलंय. ठीक आहे. अरे बापरे. हं, ठीक आहे. शेवटचं वाक्य आता निशिगंधाताईंनंतर सीमाताई आहेत सीमाताई. माझ्या मते. हो. तस्मिन् समये उष्णता अधिक्येनाभवत्. हं, ओके. शेवटचा आता शब्द पहिले सोडवा. हो. अधिक्य अधिक्येन अभवत येईल. हा ठीक आहे मग. अधिक्येन अधिक्येन हा अभवत. म्हणजे तृतीय आली रामेण सारखी. हा. हा, मग अधिक्येन अभवत. तस्मिन् अभवत. समये उष्णता अधिक्येन अभवत. वाक्यातला हम्म. कर्ता कोण आहे ताई? उष्णता बरोबर आहे, कारण की उष्णता अभवत. अभवत. हा, तस्मिन् समये त्या व्याकरण काय वेळेला आहे? सप्तमी सप्तमी. झालं. त्यावेळी. वेळेला. हा. हा, त्यावेळेला किंवा उष्णता त्यावेळी हो उष्णता. अधिक होती. हा, आता हे कसं असेल, म्हणायचं? होत नाही तृतीयच जरा असेल. वापरून दाखवा बघू मला. तृतीयत वापरून दाखवा. तृतीयची आपल्याला काय शिकलो आपण? प्रत्यय. ने नेहे ईशी निही ईशी. हा. हा, मग त्यावेळेला उष्णता अधिक्याने हा. होती. अधिक अधिक्याने होती. हो. हा, अधिक्य नाही का आपण म्हणत? हो. जेव्हा आपल्या क्रिकेटच्या मॅच मध्ये एक टीम जास्त रन करते तेव्हा आपण नाही का म्हणतो किती रनचं आधिक्य घेतलं त्या दुसऱ्या टीमनी? 15 रनचं घेतलं. किंवा आपण जेव्हा निवडणुकीमध्ये मतदान मोजणी होते त्यावेळेला ते म्हणतात ना, या वेळेला भाजप 5 मतांचं आधिक्य त्यांना मिळालेलं आहे या उमेदवाराला. हम्म. म्हणजे आधिक्य हा शब्द आपण वापरतो तिथे वापरतो. आणि तोच शब्द इथेही वापरलेला आहे. हम्म. आधिक्य म्हणजे काय? अधिकतेने. हो. एक मिनिट, माझं कर्सर. हा, आधिक्येनं हे खूपच असं देखील वापरता येतं बरं का. पण अगदी तंतोतंत अनुवाद करायचा म्हटला तर अधिक्याने उष्णता होती. ठीक आहे, मी इथे फक्त हो. लिहून ठेवतो की आपल्याला मॉडिफिकेशन पाहिजे. खूपच पण म्हणजे नाही चालणार ना. खूपचला वेगळा शब्द आहे संस्कृत. अतीव वगैरे. अतीव वगैरे नाहीये तिथे हा, काही. अधिक. तिने उष्णता होती. आणि याला
ठीक आहे, पण पुढे जाऊयात. हं. पुढचं वाक्य आता कोण करणार आहेत? सीमाताई नंतर विद्याताई आल्यात का तेंडुलकर? हो हो. हा ठीक आहे, चालेल ताई, मग करा. एक काम करणार, उष्णता निवारणार्थम शीत व्यजनस्य आवश्यकतासीत. हा उष्णता निवारणासाठी अगदी बरोबर. शीत म्हणजे थंड गोष्टी हा, आवश्यक व्यजन असतात. म्हणजे आपण काय शिकलो होतो काल? व्यजन नाही लक्षात नाही. पंखा. पंखा. हा. हम्म. मग शीत पंखा आवश्यक असतो. हा तसं शीत शीत पंख्याची पंख्याची आवश्यकता हे कारण आवश्यकता होती असते. होती 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 ताई. आसीत. ताई आसीत असं आसीत. एकदम बोली मराठीतला काहीतरी ढोबळणे अर्थ करायचा बरं का. हा पेट्रोल आहे ना, पेट्रोल भराना पडेल. इथे जे वाक्य दिलंय त्याच्यामधलं क्रियापद बघायचं, त्याचा काळ ओळखायचा आणि तसंच आपल्याला अनुवाद करायचा आहे. हो हा हो. रस्ते में जाके ना आपण डिस्कशन जाएगा ना, हे अटल बघा, की उष्णता घालवण्यासाठी थंड पंख्याची. निवारणासाठी, निवारणच हा. शब्द बरोबर आहे. हो. हा आता तुम्हाला अजून थंड. कोण बोलतंय? सगळ्यांनी जरा म्यूट करा. हा चालेल. ताई, निवारण हा जो शब्द आहे हम्म. तो अजून कुठे तुम्ही वापरलाय? आठवा बघू. निवारणार्थ. तुम्ही वापरलेला आहे ताई आयुष्यात. तुम्ही वापरला नाही शब्द हा हो बरेचदा लहानपणी वापरतो आपण. बऱ्याचदा वापरता, पण लक्ष देत नाही हो आपण. बरोबर. दुःख निवारण्यासाठी. बरोबर, दुःख छाया ताई. निवारण. हा. दुःख अजून एक काय? निवारण्यासाठी. शंका निवारण. शंका निवारण. हा. बरोबर आहे. आपण गुरुजींकडे जायचो ना शाळेत हो हो. आणि सांगायचो की सर मला या शंका आहेत, तेव्हा गुरुजी काय करायचे? शंका आपल्या सगळ्या शंका सोडवायचे. म्हणजे काय? आपल्या शंकांचं निवारण ते करायचे. बरोबर. हा ताई, हे जे शब्द आहेत ना, ते आपल्याला आता लक्षात आल्यानंतर यापुढे तरी आयुष्यामध्ये वापरायला पाहिजेत आपण. हो. आणि हे काही फार अवघड आणि बोजड शब्द नाहीयेत. पण हे जर आपण वापरले नाहीत तर जगात कोणीही ते परत वापरणार नाहीये. हम्म. त्यामुळे जेव्हा तुम्ही इथे वर्गामध्ये शिकता किंवा मी देखील माझ्या आयुष्यात आतापर्यंत अनेक गोष्टी मी सरांकडनं शिकलो आणि आता मी ते वापरतो. लिहिताना आवर्जून त्या प्रकारे मी लिहितो. बोलताना बोलतो. हम्म. समोरचे लोक भुवया वर करतात बऱ्याच वेळेला. Head toward road number 6. कोण बोलतंय? कृपया म्यूट वर ठेवा सगळ्यांनी, जर बोलत नसाल तर. चालेल. हा कोणी केलं होतं आता? विद्याताई तेंडुलकर ना? हा हो. कपिलजी आलेत का आज? विजयी. नाही, बहुतेक कपिलजी नाही आले. हरकत नाही, मग विशाखाताईंकडे जाऊ. विशाखाताई आहात का तुम्ही? का म्यूट वर आहात? म्यूट वर होते, सॉरी. हा ठीक आहे. अतः स विजयितुं व्यञ्जनमेकम् आनीतवान्. हा आता आहे आनीतवान, हे एक प्रकारचा भूतकाळ आहे की ज्याच्याविषयी आता विचार करू नका, पण आणले. आणले. ओके. हा अतः म्हणून त्याने विजयितुं म्हणजे म्हणजे पंख्याने नाही, वारा आता त्याने नाही, घालण्यासारखे. त्याने नाहीये, त्याने नाही, त्याने तो ऐका.
तो स हा पहिले शब्दशः अनुवाद करायला शिका, मग पुढे आपण बघूयात कसं करायचं. हम्म. तो तो हम्म अ, पंखा हलवण्याच्या दृष्टीने बर ठीक आहे, प- बोला पुढे बोला. किंवा विजयतुम म्हणजे हलवण्याची क्रिया ना, पंखा. व्यंजनमेकम, व्यंजन नाही, व्यजन आहे. व्यजन व्यजनम एकम, एक म्हणजे पंखा. एकम व्यजनम. हा, एक पंखा हम्म हम्म, आणि काहीतरी आणला आणला, हा आपल्या आणला. बोली भाषेत आणला. आता हे वाक्य कसं होतं, तुम्ही एक बघा बरं का, इथे स जे आहे ना त्याच्या पुढचा विसर्ग लोप पावलेला आहे, सह. हम्म, हम्म आणि त्याचा एक नियम असा आहे की वाक्यात जर का अ पासूनच जर का क्रियापद असेल किंवा त्याचं रूप असेल, तर त्यातला जो कर्ता असतो त्याचा विसर्ग जरी आपण लोप पावलेल्या अवस्थेत लिहिला तरी ते बरोबर असतं व्याकरण अच्छा. दृष्ट्या. हा म्हणजे सह अनितवान च्या ऐवजी स अनितवान हेही बरोबर आहे, कारण की इथे बघा अनितवान. हम्म, हं? आणि आता अनितवान म्हणजे काय, नय आनय आपण शिकलो होतो बरोबर. हा, नय म्हणजे नेणे, आनित म्हणजे नेणे, आणणे. आणणे. आता इथे कसं होतं, या वाक्याचा अगदी शब्दशः अनुवाद आपण पूर्वीच्या मराठी पद्धतीने जर का केला, जे एकेकाळी आपण वापरत होतो, आता आपण नाही वापरत. का नाही वापरत माहिती नाही. म्हणून तो वाऱ्यासाठी एक पंखा आणता झाला. हो, आणता झालं. ओके. हम्म अ, अ, निशिगंधाताई, तुम्हाला आठवत आहे का या प्रकारचं मराठी आपण वाक्प्रचार वापरायचो बऱ्याच हो, वेळेला ह्या प्रकारची वाक्य. आठवते मी. अनितवान, हो. हा, करता आणता झाला, झाला, करता झाला, बसता बरोबर. झाला असं म्हणत होते. हा, म्हणजे तर तो जे हं. आहे ना, आणि माझ्या मते ही थोडीशी ना ही खानदेशाकडची थोडीशी स्टाईल आहे का, असं मला वाटतं. मी खानदेशीच आहे, पण मग नाही वाटत? म्हणजे तेवढी तिकडे नाहीये एवढं लोकप्रिय असं नाहीये. हा म्हणजे ही किंवा भाषाच कदाचित वेगळी आहे थोडीशी खानदेशी. चांगली वाटत ना, हा, काय सांगलीची असेल तर करून माहिती. राहिला रे, काय काय करून राहिला. मग काय करून राहिलं तर आमची खानदेशीच आहे. हा, मी तेच म्हणलं ना, खानदेशीच पाहिजे. काय करून राहिला तसा काय आणून राहिला. हा, काय आणून राहिलं. हा, तसंच दोन हे दोन क्रियापदं वापरायची पद्धतच आहे ती. बरोबर. आणि ते तसंच काहीस अनितवान, आणता झाला. चालता झाला, अंता झाला. चालता झाला, बरोबर आहे, अगदी छान छाया. हा, हे फक्त म्हणजे तुम्ही आता लक्षात ठेवा, पुढे तुम्हाला परिचयमध्ये याच्याविषयी एक जवळपास एक कदाचित परीक्षेमध्ये एक प्रश्नच असतो याच्यावर. हे अशा प्रकारचे शब्द आणि कसे बनवायचे, का बनतात, कसे बनतात, म्हणजे ही क्रियापद बघा. म्हणून तो विजयीतुम म्हणजे वाऱ्याकरिता एक एक म्हणजे पंखा आणता झाला. बघा, यांनी पण आणता झाला केलेलं आहे सरांनी. आता अजून एक कुठे बरं असा शब्द तुम्ही तुम्ही बघा, अजून एक कुठे बरं असा शब्द आपण एका श्लोकामध्ये, हा रामरक्षेत आहे का बघा, तथा लिखितवान प्रात प्रबुदो बुध कौशिकः. हो, लिखितवान, प्रवृद्ध. लिखितवान हा शब्द तिथे आहे बघा. आठवतोय का श्लोक? हो लिहिते हो, झाले म्हणजे लिहिते झाले हा आणि लिहिते. बुध 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 कौशिक ऋषींनी लिहिते हा झाले असं ते. बरोबर आहे, लिखितवान आहे. लिखितवान. हम्म, तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुध कौशिका आराम कल्प वृक्षानां विराम सकलाम प्रदा. तिथे लिखितवान हा जो आहे ना, तसा तो अनितवान सारखा आहे, लिहिता झाला. ठीक आहे. हो. आणि कदाचित
अशाच प्रकारचा शब्द आता कुठल्या तरी गीतेच्या एका श्लोकामध्ये मी ऐकल्यासारखं मला आठवतंय, पण माझी काही गीता पाठ नाही, माझा गीतेचा अभ्यास नाहीये. चला पुढचं बघा. इत्थम राजा, हे कोण करणार आहे आता? मी हा. इत्थम राजा निद्राधीनो बभूव. हा, बभूव म्हणजे झाला, भूतकाळी आहे. हा. भूभवती या क्रियापदाचं ते भूतकाळी रूप आहे. हा, करा ताई. इत्थम राजा. हा, इत्थम म्हणजे त्यावेळी, नाही, इत्थम म्हणजे त्यानंतर. त्यावेळेला नाही, इत्थम म्हणजे अशा प्रकारे. अशा प्रकारे राजा निद्राधीनो म्हणजे निद्रा निद्राधीन, निद्राधीन निद्राधीन मराठीत आहे झाला. ना शब्द? हो, निद्राधीन झाला. बस संपलं. सोपं करायचं बघा ताई. निद्राधीन झाला. हा, आणि आता झोपेच्या मला एक आधी. सांगा, इथे निद्राधीनो कसं काय आलं होत? ही कुठली विभक्ती आहे? तृतीया. नाही, ही प्रथम आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला बघा, विसर्ग रामो राजमणी विसर्गाचा सदा ओ झाला. विजयते. हा. रामो जरी असलं तरी खरं ते रामः राजमणी सदा विजयते, पण राम महच रामो झालेलं आहे. निद्राधीनो. हा, हे बऱ्याच ठिकाणी तुम्ही माता रामो मतपिता म्हणता ना तुम्ही. हो हो. मग राजा रामो मतपिता रामचंद्र. तो जो निद्राधीनो. राजा रामो आहे ना, तो रामो तो राजा राम आहे खरं. ठीक आहे, लक्षात ठेवा. संस्कृत मध्ये कुठलीही विभक्ती ओनी शेवट होत नाही शब्दाचा, आणि ती विभक्ती नसते. ती खरी विसर्ग असलेला शब्द असतो तो, आणि तो पुल्लिंगी असेल, स्त्रीलिंगी असेल, नपुसकलिंगी पण असू शकतो, पण तो विसर्ग अकारांत विसर्गाचा शब्द असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा हा नियम. हो सर. हा, चालेल. पुढे कोण आत्ता करत होतं? तुम्हीच करत होता का ताई? लताताई आता. हे हा, आता ठीक आहे, घ्या लताताई. अत्रांतरे तेन वानरेण तस्य नृपस्य वृक्षः स्थलस्योपरि एका मक्षिका उपविष्टा दृष्टा. हा, खूप छान आहे वाक्य. अत्रांतरे तेन वानरेण म्हणजे तस्य म्हणजे अत्रांतरे तेन म्हणजे त्या ठिकाणी. अत्रांतरेचा विभक्ती म्हणजे हे करा ना, संधी विग्रह करा ताई. म्हणजे प्रत्यक्ष अत्र अधिक अंतर. अत्र अधिक अंतर ताई, किंवा शब्द अंतरे. कुठला आहे जरा नीट वाचा ना. अंतरे, अत्र अधिक अंतरे. हा, अत्र अधिक अंतरे म्हणजे अत्र अंतरे तेन वानरेण तस्य नृपस्य वक्षस्थलस्योपरि. आता हा शब्द फोड करा. वृक्षस्थल थांबा, कोणी प्रॉम्प्ट नाही करायचं त्यांना. वृक्षस्थलस्य हा, ओपरि. उपरी. ओपरि. अ अधिक उ बरोबर ओ होत ना. हो, अधिक उ बरोबर ओ. स्थलस्य ओपरि अधिक ओ परि. अधिक उ उ उ उ उवे मधला उ. अच्छा, उपरि. हा, म्हणजे उपरि. हा, एका तेथे मक्षिका एका मक्षिका उपविष्टा दृष्टा. म्हणजे मक्षिका वृक्षस्थलोपरि म्हणजे वृक्षस्थळ, त्याच्या छातीवर माशी दिसली.
नीट मला सांगा प्रत्येक शब्द. अत्रांतरेचं पहिलं काय म्हणतात? अत्र अंतरे. अंतरे म्हणजे हम्म. तेथे, त्या अंतरावर काही म्हणजे अत्र नाही म्हणजे कसं तेथे. काय? वरचं वाक्य वाचा ना जरा ताई. इत्थम इत्थम राजा राजा निद्राधीनो राजा बभूव. अशा अशा रीतीने प्रकारे राजा झोपी झोपेच्या गेला. अधीन झाला. हा, निद्राधीन झाला. मग त्यानंतर त्याला अनुषंगाने त्यानंतर हा त्यानंतर हा अत्रांतरे, जेव्हा तुम्ही ते वाक्य लक्षात घेता तेव्हा अत्रांतरेचा खरा अर्थ लक्षात येतो. नाही तर आपला अत्र आणि ते हा, आलं. करेक्ट, अगदी बरोबर आहे. हा, त्यानंतर त्यानंतर तेन वानरेण तेथे हा, म्हणजे ते ना तेथे म्हणजे तेथे आहे का? तेथे एका वानराने हा, पण वानरेण कुठली विभक्ती आहे? ती तृतीया. बरोबर आहे. आणि मग ते न वानरेण काय झालं? त्या तेथील वानराने तेथील स्थान कुठे त्या दाखवलंय आपण? वानराने त्या वानराने हा, त्या वानराने किंवा त्या माकडाने. तेथे तसे म्हणजे हा, आता तस्य म्हणजे तेथे का? तेथे नाही तसे म्हणजे तसे म्हणजे थांबा, कोणी सांगू नका. त्याच्या हा राजाच्या म्हणजे तस्य हा, तस्य म्हणजे त्या राजाच्या. राजाच्या हा वक्षस्थल चौपरी हा, म्हणजे वक्षस्थल म्हणजे छातीवर म्हणू शकतो का? छातीच्या वरती. छातीच्या वरती ताई आहे ना, एका वक्षस्थलस्य परत षष्ठी आहे ना आपल्याकडे. हा, हो, हम्म. छातीच्या वरती वरती एक मक्षिका म्हणजे माशी, माशी. उपविष्टा म्हणजे बसलेली पाहिली. बरोबर आहे. उपविश शाखेमध्ये आहे ना आपली एक आज्ञा, हो खाली बसा. हो, उत्तिष्ठ म्हणजे उठा. हा, बसलेली पाहिली. पाहिली. आता मला एक सांगा ताई, उपविष्टा, दृष्टा वगैरे हे काय आहे हो तुम्हाला वाटतं? क्रियापदच असेल. नाही, ती क्रियापदांचीच रूप आहेत, पण कुठल्या प्रकारची रूप वाटतात तुम्हाला? विशेष रूप आहेत का? हम्म, तुम्ही शिकलेला आहात आणि सरांनी तुमचा तो भाग घेतला होता गेल्या परीक्षेच्या वेळेला स्वतः येऊन. अच्छा. बघा, मी हा. तुम्हाला थोडेस क्लू पण दिलाय. उपविष्टा आठवा, तुम्हाला नाही सरांनी येऊन आठवतंय. समक्ष कुठलं शिकवलं होतं वर्गात? ते संधी शिकवल्या होत्या का? नाही. नाही, संधी तुम्ही शिकवल्या होत्या. शेवटी एक घेतला होता धडा. बरोबर, पण सरांनी 2 दिवस घेतले होते. आठवा काय होतं? धातू साधित होतं ना. धातू साधित. हा, धातू साधित मग होता. उपविश धातूचं उपविष्टा हे स्त्रीलिंग आहे, कारण की मक्षिका स्त्रीलिंगी आहे. आणि दृष्टा का, तर ती पण स्त्रीलिंगी आहे. म्हणजे आणि कर्ता जो आहे, बघायची क्रिया ही कोणी केली? वानर त्या वानरांनी वानर आहे. केली, म्हणून तो वानर तृतीयेत गेला, कर्ता. तृतीय. आणि कर्म जे होतं, कारण की बघण्याची क्रिया मक्षिकेवर झाली, म्हणजे कर्म प्रथमेत आलं इथे. मक्षिका. धातू साधित आहे ना हे इथे. हो. आणि हो. कसं आहे, सकर्मक क्रियापद आहे. आता इथे सकर्मक. बघा, दृष्टा हे धातू साधित क्रियापद म्हणून वापरले, क्रियापद. पण उपविष्टा हे कसं वापरले ताई? मक्षिका व म्हणजे धातू साधित विशेषण म्हणून वापरलंय. विशेषण. हा, एक धातू साधित म्हणजे बोली भूतकाळ वापरलेला आहे. हा. आणि उपविष्टा म्हणजे बसलेली माशी, माशीचं विशेषण रूपी धातू साधित आहे, म्हणून त्याला धातू म्हणजे साधित विशेषण येते. 2 क्रियापद सारखं, बसलेली पाहिली. हा, बसलेली माशी पाहिली. पाहिली म्हणजे कशी माशी? बसलेली. बसलेली. कोणी पाहिली? वानराने पाहिली. वानराने. बरोबर. हो. येत आलं लक्षात आता सर्व व्याकरण या आलं. प्रत्येक शब्दातलं? हो. हा. आलं. येथे त्यानंतर किंवा त्यानंतर असं तुम्ही म्हणलं तरी चालेल. अत्र अंतरे म्हणजे यानंतर किंवा त्यानंतर त्या वानराने त्या राजाच्या छातीच्या वर, असंही म्हणता येईल, छातीवर किंवा छातीच्या वर, कारण की वक्षस्थलस्य उपरी एक माशी बसलेली पाहिली.
म्हणजे येथे त्यानंतर म्हणजे अत्र म्हणजे येथे घेतला याचा शब्द हा, तसंही तुम्ही करू अर्थ. शकता. हा येथे त्यानंतर, येथे त्यानंतर किंवा अत्र अधिक नुसतं अंतर त्यानंतर घेतलं तरी चालेल. अत्रांतरे म्हणजे चालू शकतं. त्यानंतर. हा. त्याचं हे फोड करून त्याचा अर्थ घेतला, हा, बरोबर आहे. संधी विग्रह करून. ठीक आहे, आपण पुढे हो जाऊयात हो मग आता. चालेल. एकदम निशिगंधाताईच आहेत आज. व्यजनेन हम्म. वारितापि सा पुनः पुनः तत्रैव समुपाविशत्. हा, व्यजनेन वारितापि म्हणजे पंख्याच्या वाऱ्याने अपि सा पुन्हा वाऱ्याने सुद्धा ती पुन्हा पुन्हा तत्र एव समुपम समुप समु 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 वाव. काय समुप उपविशत माहितीये पण समुप उपविशत. हा, काय समु होईल करा ना, संधी विग्रह करून दाखवा मला. तत्र एव झालं ते समु समुपाविशत सम उपाविशत. हा, सम सम उपाविशत. उपाविशत. हा, सम उपाविशत. बरोबर. व्यजनेन वारितापी म्हणजे पंख्याच्या वाऱ्याने सुद्धा पुन्हा पुन्हा तत्र एव तिथेच ती बसली. बरोबर आहे. म्हणजे आणि सम म्हणजे चांगल्या प्रकारे, म्हणजे जसं म्हणतो ना आपण की आपण ठासून जेव्हा एखादी गोष्ट हा सांगत हा असतो हो किंवा हो करत हो असतो तेव्हा सम म्हणजे तिथे वापरतो. चिकटून बसली असं म्हणण्यासारखं. हा, म्हणजे अशी वारंवार फॉर्मली तिथेच येऊन बसली, तिथे बसायचं. घट्ट बसली, हा, हलेच ना, करेक्ट, अशा प्रकारे बसली. अशा प्रकारे बसली. हो, बघा, पुन्हा पुन्हा तेथेच बसे, उपविशत. पंख ते पुन्हा पुन्हा तिथेच बसे. हा, हा, बसे म्हणजे भूतकाळात आहे ना. भूतकाळच. हो. हा, म्हणजे बघा, पंख्यानी वारा घालून सुद्धा व्यजनेन वारिता अपि. लक्षात येत आहे? हो यायला सगळं म्हणजे बाकीच्या हा, तत्र एव इतरांना मी विचारतोय. समम उपविशत. हम्म. हो सर. उपविशत पाहिजे ना, का उपाविशत पाहिजे? उपाविशत जरा मला हे ना हा, पुस्तकात जरा बघता का ताई उपविशत एकदा? पाहिजे. हा, बघता म्हणूनच का? मी जरा तुमच्याकडे आहे का आता इथे पाठ्यपुस्तक? घोटाळले. हा, माझ्याकडे समोर नाहीये माझ्या. पुस्तकात तसंच आहे, म्हणजे हिंदी पुस्तकात तसंच वाक्य आहे ते. एक मिनिट हा, मी बघतो. लाभाय भवंती नाही. समुपाविशत. अत्रांतरे. हे मी एकदा परत मराठी पुस्तकात एकदा बघून घेतो. हा, मराठी पुस्तक माझ्याकडे आहे. हा, मग त्याच्यात काय लिहिलंय ताई? बघते. हा, तत्र समुपाविशतच दिलंय. व्यजनेन वारितापि सा पुन्हा पुन्हा तत्रैव समुपाविशत. ओ, बर, ओके, आलं लक्षात. हा, सम 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 अधिक उप उपाविशत. अधिक अविशत, हा, हो पण असे दोन दोन हा बरोबर आहे. हा, प्रत्यय लागलेले आहेत दोन त्याला. संधी झाल्या आहेत तिथे. नाही, संधी तर झालेत, पण दोन प्रत्ययही आहेत ते. दोन प्रत्यय उपसर्ग आहेत. सम आणि उप दोन्ही आहेत. हा, सम बरोबर. अधिक उप अधिक अविशत. अविशत म्हणजे भूतकाळात अविशत. गेलं. हा, भूतकाळातलं झालं. हा, आणि म्हणून बरोबर. ते हा, समुपाविशत म्हणून ते झालेलं आहे. समुपा होत आहे. हा, उप अधिक अविशत, बरोबर. अधिक आ झालेला आहे तो. हो हो. ठीक आहे, म्हणजे हे काही बघायची गरज नाही. कळलं मला विग्रह काय होता. ठीक आहे, सेव्ह करू आणि पुढे जाऊ. चालेल. एतत् कोण घेणार आहे आता? निशिगंधाताई मी नंतर घेणार. सीमाताई. एतद् दृष्ट्वा सह वानरः क्रुद्धो बभूव. हा, एतत् म्हणजे हे बघून इथे बरोबर, अगदी बरोबर. तो वानर, एतत्, हे. हे बघून तो वानर क्रुद्धो अभवत ना, म्हणजे क्रुद्ध अभवत होईल का? हे बरोबर, अभूव अगदी नाही, बरोबर सीमाताई. क्रुद्धः बभूव. बभूव. हा, म्हणजे तो वानर क्रुद्ध क्रुद्ध झाला.
क्रुद्ध हा चिडला किंवा हा त्याला ते राग आपलं आला की मराठीत तो पण क्रुद्ध झाला ना. हा, क्रुद्ध झाला, क्रोधित हा झाला. क्रोधित झाला, हा पण क्रोधित क्रुद्ध म्हणजे मग झाला. परत ते धातू साधित होतं. हम्म. हा हा म्हणून क्रुद्ध आहे क्रुद्ध आपल्या झाला. मराठीत क्रुद्ध शब्द. झाला. हो. हम्म. चालेल. सीमाताई नंतर कोण घेणार आहेत आता? विद्याताई तेंडोलकर. तत्र समीपे एका खड्गः आसीत्. हा तेथे जवळच एक खड्ग म्हणजे तलवार हा ताई तुमचा आवाज शेवट नाही ऐकू आला मला, शेवटचे 2-3 शब्द. तेथे जवळच एक तलवार जवळच होती. आहे का हो ताईच आहे का तिथे? जवळच नाहीये. हा तेथे जवळ एक तलवार होती. हा होती. हा पुढे विद्याताई नंतर कोण आहे? माझ्या मते विशाखाताईच आहेत आता. तं खड्गमादाय तेन क्रुद्धेन वानरेण तस्याः मक्षिकायाः उपरि प्रहारः कृतः। हम्म तं खड्गमादाय त्या तलवारीने तेन क्रुद्धेन म्हणजे रागाने, क्रोधाने, खडकमादाय काय आहे हो ताई? खड्गम संधी खड्गमादाय म्हणजे त्याचं तस्या खड्ग म्हणजे तलवार, राईट. खड्गम मादाय मला काय रूप मादाय म्हणजे काय? खड्ग हा बर मी सांगतो. खडगम अधिक आदाय. आदाय, आदाय काय माहित नाही, त्यामुळे मला ते आदाय करायला. खड्गम आदाय, आदाय म्हणजे काय? हा आता बघा, नय आनय मी तुम्हाला क्लू दिलेला आहे. आणणे, नेणे, आणणे, आणले, आणण्याची क्रिया का करा विचार करा थोडा. नय नेणे, आनय आणणे. आणणे, हो. हा तसं आदाय आदाय कशासारखा वाटतो? जरा आणण्यासारखं आणण्यासारखा वाटतोय. नाही, मादाय बघा थोडीशी चालना द्या. घेऊन, देऊन घेऊन. दाय म्हणजे देणे, बरोबर. आदाय, दायच्या विरुद्ध आदाय. ओके. दाय म्हणजे घेणे, देणे आणि घेणे म्हणजे त्या. हा मग कसं होईल? तम खडगम म्हणजे कुठली विभक्ती विली? खडगम. खडग हा पुल्लिंगी शब्द आहे. हो. खडगम म्हणजे द्वितीय द्वितीय झाली. आणि त्याचं तम म्हणजे ते. कारण ते की बघा इथे आपण आधीच्या वाक्यात वाचलं होतं, जवळच एक तलवार होती. हो. आता आपण त्या तलवारीला आणणे. तेन हा आदाय म्हणजे काय? घेऊन त्या हा ते तलवार, तो त्या तलवार घेऊन होणार. क्रुद्ध वानराने तस्या मक्षिकायाः म्हणजे त्या माशीच्या वरती त्या प्रहार केला. मक्षिकेच्या म्हणजे माशीच्या तिच्या वरती प्रहार केला. आता ते कृत पुढचं काय कळलं. सांगतो तुम्हाला? रागाने. कृत म्हणजे नाही, रागाने. कृत म्हणजे रागाने. काय? कृत हे काय रूप आहे कृत क्रियापदाचं? क्रूच क्रू धातू